नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 12 नोव्हेंबर 2023 वार आहे रविवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। तर आजच्या या अंकामध्ये आपण महत्त्वपूर्ण सरोवरे जी भारतामध्ये आहेत त्यांची माहिती घेणार आहोत। त्याचबरोबर इंद्रायणी नदी आणि त्या संबंधित जो काही प्रश्न आहे त्याचीही या ठिकाणी आपण उकल करण्याचा प्रयत्न करणार आहोत। चला तर जी काही आजची आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती सरोवरासंदर्भात आहे। न्यूज अशी आहे, दल सरोवरातील नौकांच्या आगीत 3 पर्यटकांचा मृत्यू, अशा प्रकारची न्यूज आहे। दल हे जम्मू काश्मीर या ठिकाणी असणारे एक महत्त्वपूर्ण आणि जगप्रसिद्ध सरोवर आहे। या ठिकाणी दल सरोवराच्या माध्यमातून जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटन चालते, परंतु या ठिकाणी जे काही पर्यटकांसाठी ज्या काही निवासी नौका आहेत या नौकांना आग लागली आणि यामध्ये 3 विदेशी पर्यटकांचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे। मग या ठिकाणी आपल्यासाठी स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून भारतातील जी काही महत्त्वपूर्ण सरोवरे आहेत त्या सरोवरांविषयी माहिती असणं आवश्यक आहे। ती सरोवरे कोणत्या राज्यात आहेत हेही तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। तर या ठिकाणी जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न असा आहे, जगप्रसिद्ध दल सरोवर कोणत्या राज्यात आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। तर या ठिकाणी पर्याय ए जम्मू काश्मीर, बी हिमाचल प्रदेश, सी सिक्कीम आणि डी हरियाणा। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ए जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये दल हे जगप्रसिद्ध लेक आहे। त्याचबरोबर भारतातील जे काही महत्त्वपूर्ण लेक आहेत त्यांचीही यादी या ठिकाणी दिली आहे। या ठिकाणी भीमताल सरोवर हे उत्तराखंड या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते। चिल्का सरोवर हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे जे की ओडिशा या राज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटते। दल सरोवर आताच आपण चर्चा केली जम्मू काश्मीरमध्ये। दमदमा सरोवर जे की हरियाणामध्ये आहे। गुरु डोंगमार सरोवर सिक्कीम या ठिकाणी आहे। लोकटक सरोवर मणिपूर, पुष्कर सरोवर राजस्थान। तर या ठिकाणी हे जे सरोवर आहे हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे खूप। भोजताल सरोवर मध्य प्रदेश। तर अशा प्रकारे या ठिकाणी पुष्कर सरोवर असेल, दल सरोवर असेल, चिल्का सरोवर असेल आणि भीमताल सरोवर ही सर्वच्या सर्व अति महत्त्वाची सरोवरे आहेत। ती तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे की ती सरोवरे कोणत्या राज्यात आहे। पुढे इन मॅपमध्ये या ठिकाणी आपण पाहू शकताय की कोणत्या राज्यामध्ये कोणती सरोवरे आहेत, असे एखादा मॅप तुम्ही बनवू शकताय आणि नोट्सच्या माध्यमातून जी काही सरोवरे आहेत ती या ठिकाणी तुम्ही माहिती करून घेऊ शकताय। चलूया आजच्या दुसऱ्या न्यूजकडे आणि आजच्या आपल्या शेवटच्या न्यूजकडे। जी आपली आजची शेवटची न्यूज आहे ती इंद्रायणी नदी संदर्भात आहे। न्यूज अशी आहे, अलंकापुरीत इंद्रायणी नदीच्या पाण्यावर तवंग, अशा प्रकारची ती न्यूज आहे। आज भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर जल प्रदूषण आणि भारतामधील ज्या काही नद्या आहेत प्रमुख, त्यामध्ये गंगा, नर्मदा, गोदावरी या ज्या नद्या आहेत त्यांना प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणावर विळखा बसलेला आहे। याचाच एक भाग म्हणून जी काही आपली इंद्रायणी नदी आहे या ठिकाणी ही मोठ्या प्रमाणावर फेसाळयुक्त पाण्याची निर्मिती झाली आहे। आता इंद्रायणी ही जी नदी आहे ती पुणे या ठिकाणाहून वाहते आणि जे काही आळंदी आहे आळंदीच्या घाटावरूनही ती वाहते। मग या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे नदीच्या पात्रामध्ये फेस निर्माण झाला आहे। याचा अर्थ इंद्रायणी नदीचं जे काही पाणी आहे ते खूपच आता प्रदूषित झालं आहे, पल्यूट झालं आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। मग स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी म्हणून इंद्रायणी नदीविषयी आपल्याला काही माहिती किंवा काही तथ्यांची माहिती असणं आवश्यक आहे। या ठिकाणी सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे इंद्रायणी नदीचा जो काही उगम आहे तो पुणे जिल्ह्यामध्ये होतो। हा पहिला पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। पुणे जिल्ह्यातील लोणावळा या ठिकाणी जे काही कुरवंडे नावाचा डोंगर आहे त्या डोंगरावरती या ठिकाणी इंद्रायणी नदीचा उगम होतो। हा या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। इंद्रायणी नदी ही आळंदी या गावातून वाहते ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज वास्तव्य आपल्याला पाहायला भेटतो। इंद्रायणी नदी ही पुढे भीमा नदीस भेटते, म्हणजे भीमेची उपनदी ही इंद्रायणी नदी आहे। हा पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। हाही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। आणि इंद्रायणीची जी काही प्रमुख उपनदी आहे ती आहे कुंडलिका नदी किंवा जिला की कुंडली नदी असंही म्हणून ओळखलं जातं। मग त्याही नदीविषयी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे, तोही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। मग या संदर्भात जो काही आपला प्रश्न आहे इंद्रायणी नदी संदर्भात तो प्रश्न या ठिकाणी आपण पाहूया। प्रश्न असा आहे, अलीकडे चर्चेत असणाऱ्या इंद्रायणी नदी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या। ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1,
इंद्रायणी नदीचा उगम लोणावळा या ठिकाणी होतो. विधान क्रमांक 1 अगदी बरोबर आहे. विधान क्रमांक 2 इंद्रायणी नदीची मुख्य उपनदी कुंडलिका नदी आहे. विधान 2 बरोबर आहे. विधान 3 इंद्रायणी नदी आळंदीमधून वाहते. अगदी बरोबर, आपण ऑलरेडी चर्चा केली आहे. विधान क्रमांक 4 अलीकडील काळात इंद्रायणी नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. विधान क्रमांक 4 अगदी बरोबर. मग या ठिकाणी जे काही आपले पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. वरील सर्व विधाने बरोबर आहेत. तर अशा प्रकारे मित्रांनो दिनांक 12 नोव्हेंबरचं जे काही आपलं वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केलं आहे. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे. व्हिडिओसोबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. आपल्या व्हिडिओला आपल्या मित्रांसोबत आणि जे कोणते विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांसोबतही शेअर करायचे. आणि त्याचबरोबर न विसरता एक प्रोत्साहनपर म्हणून या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्हाला सबस्क्राईबही करायचं आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक देण्यात आली आहे. त्या ठिकाणी तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता, ज्याच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर ज्या काही नवीन अपडेट्स आहेत त्याही तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत.